आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज. 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर. नाशिकमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ND पटेल रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या 11 फूट उंच भव्य पुतळ्याचे लोकार्पण मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. यावेळी विनायक पांडे, महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री, विलास शिंदे, मच्छिंद्र सानप, नगरसेविका पूजा नवले, रंजन ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानंतर कालिदास कला मंदिर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. नागरिक, कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खऱ्या अर्थानं या समाजाला राजकीय आश्रय मिळणं गरजेचं आहे. परंतु ताईंचं मी एक कौतुक करेल, फरांदे मॅडमचं, की जेव्हा पुतळ्यावर हातावर झाड पडलं आणि पुतळा तुटला त्यावेळेस वातावरण अतिशय तणावाचं होतं. आणि मॅडम तिथं आल्यानंतर तातडीने प्रशासकीय राजवट होती आणि राजवट प्रशासकीय असताना आयुक्तांना बोलवलं, त्याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांना, शहर अभियंत्यांना बोलवलं, DCPंना बोलवलं आणि तातडीने तो 48 लाखाचा 11 फुटी पुतळा उभारण्याचं त्यांनी कार्यवाही करायला लावली. आज तो दिमाखात उभा आहे. त्याचबरोबर 1.5 कोटीचं सुशोभीकरण केलं. जिल्ह्यामध्ये साहेब, मी आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकच स्मारक आहे, या राष्ट्रीय पुरुषाचं एकच स्मारक नाशिकमध्ये आदरणीय फरांदे मॅडमनी हे उभं केलं, त्यांच्या परिश्रमातनं उभं केलं आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत जाऊन आज ही गर्दी दिसते आहे. याच्याही पेक्षा त्यांच्या पाठीमागं मोठ्या संख्येने समाज उभा आहे. कारण तळागाळापर्यंत काम करणारं नेतृत्व आतापर्यंत आम्हाला तरी दिसलं नाही, पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसलं. खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानणं आपल्याला योग्य वाटतं. आणि त्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यावरती आज ते त्यांचं आज देखील गुजराण करताय. भाऊ, फार वेदना होतात. महानगरपालिकेने अनेक कर्मचारी जे आहेत, तुम्हाला सांगते की काय म्हणतात त्याच्यावरती घेतलेत, मानधनावरती, रोजगारवरती घेतलेत. भाऊ, माझी विनंती आहे, त्या माझ्या माता भगिनी ज्या राखेचं राख ते जाळतात, ते सोनं घेतात, त्याच्यातून त्यांना आजार लागतात, त्याच्या पायामध्ये चप्पल नसते. पूर्वी तर स्मशानामध्ये जाणारा जो भात होता तो खाऊन गुजराण करणारा माझा हा समाज आहे. भाऊ, माझी हात जोडून विनंती आहे की ह्या समाजाचा प्रश्न मागे लागता कामा नये. साहेब भाऊ, तुम्ही दोघंही मंत्री आहात, तुम्ही आयुक्तांना आदेश द्या आणि उद्याच्या उद्या फाईल तयार आहे. भाऊ, नावानिशी मी फाईल तयार केली आहे का? बसल्या तिथं बायका आहे का? अहो, माझी विनंती, त्याची ऑर्डर काढून यांना दर महिन्याला मानधन मिळेल ह्याची व्यवस्था महानगरपालिकेने साहेब करायला पाहिजे. जर अजून देखील माझा हा समाज वंचित राहत असेल तर मी तुम्हाला सांगते, हे काही आपल्यासाठी उष्णावं नाहीये. आणि म्हणून भाऊ, ह्या मुलांच्या शिक्षणाच्या वेगळ्या प्रश्न आहेत. त्यांच्या कामामध्ये गेल्यानंतर आपले लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असताना भाऊ, माझ्याकडे असलेली जी वस्ती आहे, माझा मोठं माता म्हणा, त्या ठिकाणचं ड्रेनेज असेल, रस्ते असेल, पाणी पुढे चालायला जागा नव्हती. सगळे प्रश्न मी सोडवले. त्यांच्या टॉयलेटचं काम देखील मी आता मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न सोडवले. पण मी आपल्याला विनंती करेन की त्यांना हे मानधन देण्याचं काम जे आहे ते आपण करावं, एवढी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. साहित्यातून या समाजातला अतिशय शोषित समाज, पीडित आहे, दलित आहे, मागासलेला आहे, अशा समाजाला विचाराची दिशा दे.
म्हणजे या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्या साहित्याचा पुरेपूर वापर केला, त्याला बळ दिलं. अशा अण्णाभाऊ साठेंच्या पण आज या ठिकाणी साजरी करतात. अण्णाभाऊ साठे केवळ साहित्यिकच नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते की ज्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत केलं, समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. नुसतं साहित्यच नाही तर या समाजाला एक आवाज देण्यासाठी, त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी अण्णाभाऊंनी अथक प्रयत्न केले. तो काळ आठवा आपण तुझ्याकडे काही नव्हतं, पण नुसतं लेखीतून नाही तर विचारातून, आपल्या कर्तृत्वातून त्यांनी समाजाला पुढे जाण्याचं काम केलं. आज ताईंनी सांगितलं खरं आहे. आज आपल्या समाजाची परिस्थिती काय आहे? आपल्या समाजामध्ये मी बघतो, मी या गावाचे माणूस 40-45 वर्षामध्ये मी निवडून देतो का घेणे, 35 वर्षांनी आमदार 5 वर्षांनी होतो, 40 वर्षांनी निवडून देतोय. मी अगदी माझ्याकडे शेजारी जवळ 2-3 फुटावरच घर आहे, मग त्या ठिकाणी सुद्धा एकही वर्ष जात नाही की अण्णाभाऊ साठेंची साजरी करत नाही. वाड्यात जाऊन त्याच्यात करून आज आम्ही सगळ्यांना निवडणूक व्यवस्था करतो. आज सगळ्या समाजाला करतो. आज मात्र खंड पडला, पण आज अधिकारी नाही की त्या मोठ्या अण्णाभाऊ साठेंच्या या ठिकाणी अनावरण करण्याचा योग या ठिकाणी आला आणि म्हणून मी स्वतःला या ठिकाणी धन्य समजतो. कारण आपला समाज काही सांगितल्याप्रमाणे खरं खूप मागे, अतिशय मागे. समाजाचे जे सांगितलं आपलं होती गरज आहे, शिक्षणाला प्राधान्य दिलं. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे मागेचं दूध आहे, शिका मोठे व्हा. पण आज आपल्या समाजामध्ये ज्या पद्धतीने लोक शिकले पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, त्या प्रमाणामध्ये आधी शिक्षणात आपण मागे आहोत, पुढे गेलो नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की या निमित्ताने आज आपण कटिबद्ध होऊया की माझ्या समाजातला, माझ्या घरातला, माझ्या परिवारातला, माझ्या गावातला एकही मुलगा शिक्षणाशिवाय राहणार नाही. जे साजरी करू, ज्याच्या सगळ्या साजरा होतात. पण शिल्पकारांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासाठी पूर्णपणे लक्ष घातलं. एक पहिला पुतळा जो आहे तो थोडासा खराब पडल्यामुळे डॅमेज झाला. त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी आमदार करामदेसाईंनी आणि जी समिती निर्माण झाली, या समितीनं प्रचंड कष्ट घेतले. त्याबद्दल त्यांना तर श्रेय दिलं पाहिजे. त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आता इथून गेल्यानंतर येवल्याला सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आहे. त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगावं असं वाटत, पण त्यांचं एकत्र आपल्या मोठ्या माणसाचं वय पाहिलं. मी सकाळी विचार करत होतो की म्हणजे ऑगस्ट 1980 आणि 18 जुलै 1969 म्हणजे मला असं वाटतं की अवघड 50 वर्षाचं त्यांचं आयुष्य. पण मग मी विचार करायला लागलो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किती? 1630 ते 1680, 50 वर्ष. महात्मा फुले 1827 म्हणजे ते पण 55-60 वर्षाचे. बाबासाहेब आंबेडकर 1891 1956. म्हणजे 50-55-60 वर्षांमध्ये ही मंडळी जगज्जेती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अख्ख्या जगामध्ये त्यांच्या अण्णाभाऊ साठे फार शिक्षण झालं नाही, चौथी पास. वाटेगाववरून चालत 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 पोट भरण्यासाठी
गरिबीतला मनुष्य हा मुंबईला येतो. मुंबईची परिस्थिती पाहतो. लाल बावटा त्यावेळेला जोरात होता. गोरगरिबांचं काम करणारा, कामगारांचं काम करणारा, त्यांच्याबरोबर काम करतो. कोवाडी घेतो. कम्युनिस्ट पक्षाबरोबर सुद्धा काम करतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तर त्याच्यामध्ये स्वतःला झोपून देतो. शिक्षण कमी असलं तरी किती पुस्तक संपदा त्यांची आहे. आपल्या लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या, विमुक्त, दलित, बहुजन समाजाला त्यांनी आवाज दिला. हे केवळ साहित्यिक नव्हते, ते एका युगाचे नाव होतं आणि ते संघर्षाचं प्रतीक होतं. अन्यायाच्या विरुद्ध लढणारे निर्भीड योद्धा होता अण्णाभाऊ साठे.